मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। हवामान खात्याने मुंबईसाठी येलो, ठाणे, रायगड, सिंधुदुर्गसाठी ऑरेंज तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे। चंद्रपूर जिल्ह्यात 2 जण वाहून गेले। उपराजधानी नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना आज सकाळपासूनच्या मुसळधार पावसाने धो-धो धुतलाय। दरम्यान अजून देखील पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या वतीने केले आहे। शनिवारी या अतिवृष्टीने नागपूरकरांना जोरदार तडाखा दिला। सकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण नागपुरात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली। 500च्या वर वस्त्या जलमय झाल्या। नागपूर जिल्ह्यातही शनिवारी मुसळधार पावसाने झोडपले। काही तालुक्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली असून रस्ते, पूल जलमय झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे भिवापूर तालुक्यात नान धरणाचे 7 दरवाजे 35 सेंटीमीटरने उघडण्यात आले। चंद्रपूर जिल्ह्यात 2 दिवसांपासून संततधार सुरू असल्याने वर्धा, वैनगंगा, उमा, इरई, झरपट या नद्यांनी धोकादायक पातळी ओलांडली। राजुरा, गोंडपिंपरी तालुक्यात सुद्धा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील विलम नाल्यात एक 10 वर्षाचा मुलगा डोळ्यादेखत वाहून गेल्याची घटना घडली आहे। सध्या स्थानिकांच्या मदतीने त्याचे शोधकार्य सुरू आहे। दुसऱ्या घटनेत बोथली येथील स्वप्नील हेमराज दोनोडे वय वर्ष 30 हा तरुणही गावाजवळून वाहणाऱ्या नाल्यावर पूर बघण्यासाठीच गेला होता। त्याचाही पाय घसरला आणि वाहून गेला। मात्र काही अंतरावर चिखल असल्याने तो चिखलात फसला। उपस्थित नागरिकांनी हालचाल करून त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता। भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे उघडले। यापैकी 3 दरवाजे 1 मीटरने तर 30 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले। धरणातून 1,12,921 लिटरने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। भंडारा जिल्ह्यात जोरदार मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली। पावसाने थोडी विश्रांती घेताच जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी भंडारा, पवनी आणि लाखांदूर या भागाला भेट देऊन पाहणी केली। काही गावांमध्ये प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी पोहोचवले। नागपूर येथील मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालय आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था या शासकीय रुग्णालयांना पावसाच्या तडाख्याचा चांगलाच फटका बसला। मेडिकलच्या बऱ्याच वार्डात पाणी शिरल्याने रुग्णशय्येखाली पाणी साचले। या स्थितीतही रुग्णांवर उपचार केले गेले। अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्याने गेले 2 ते 3 दिवस राज्याला मान्सूनचा तडाखा बसत आहे। मुंबई, कोकण किनारपट्टीला पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे। सातत्याने पावसाचा मारा सुरू असल्याने शहरातील सखल भागात रात्रीपासून पाणी साचले आहे। मुंबईत 20 आणि 21 तारखेला अतिमुसळधार पावसाचा इशारा वेधशाळेने दिला होता। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक नद्यांना धोकादायक पातळी ओलांडली आहे। मुंबईत रात्रीपासून सलग पाऊस कोसळत आहे। 20 जुलै रोजी रात्री समुद्रात 9 वाजताच्या दरम्यान भरती असल्याने समुद्र किनाऱ्यावर 8 ते 10 फुटांच्या लाटा उसळल्याचा अंदाज आहे। त्यामुळे सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे।